संवादाच्या मराठवाड्यातील विभागीय बैठकीला मोठा प्रतिसाद। बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे नुकतीच संवाद मराठी लाईव्ह चॅनलच्या मराठवाडा विभागाची बैठक संपन्न झाली। या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बैठकीत संवाद मराठीचे महाराष्ट्रातील वाढते महत्त्व आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। विभाग प्रमुख हरिभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे झालेल्या विभागीय बैठकीत माजलगावचे उपनगराध्यक्ष दीपक मेडके, गटनेते तालेब चाऊस यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सध्या महाराष्ट्रात अनेक चॅनल नावारूपाला येत आहेत, मात्र संवाद मराठीने वेगळा ठसा आणि आपली ओळख निर्माण केली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यूट्यूबच्या माध्यमातून ही वाहिनी घराघरात पोहोचली आहे। संवाद मराठीच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागले आहेत। त्यामुळे संवाद मराठी शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेलाही आपले चॅनल वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली। वाढती क्रेज आणि संवाद मराठीला येणारा हा मोठा प्रवाह आज या मराठवाडास्तरीय बैठकीच्या दरम्यान पाहायला मिळाला आहे। एकूण संवाद मराठी बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील घराघरापर्यंत कुठेतरी पोहोचताना दिसते आहे। येणारे फोन्स कॉल्स आणि वाढता प्रतिसाद या निमित्तानं पाहायला मिळतोय। नेमकं संवाद मराठीचं काय कारण असेल, कशा प्रकारे ते आम्ही पब्लिकमध्ये इव्हेंट करतो याची माहिती आपल्याला ब्युरो चीफ मोरे सर देतील। सर काय सांगाल, कशा पद्धतीने संवाद मराठी आज सर्वांसमोर येते आहे? गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये संवाद मराठी लाईव्ह हे प्रेक्षकाच्या अगदी मनामध्ये नव्हे तर घराघरात संवाद मराठी लाईव्ह गेलेला आहे। आणि हेच कारण आहे की या ठिकाणी मी मराठवाडा ब्युरो चीफ या नात्याने एवढं सांगतो की मराठवाड्यामधून मला कमीत कमी दररोज 2 ते 3 फोन डेली येत असतात सर। आणि अनेक जणांना या ठिकाणी संवाद मराठीने न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि अनेक बातम्या अशा संवाद मराठीमधून प्रक्षेपित झालेल्या आहे की जेणेकरून लोकांचा नव्हे तर शेतकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा या ठिकाणी फायदा झालेला आहे। आज या ठिकाणी या निमित्ताने, या बैठकीच्या निमित्ताने एवढंच सांगतोय मी की या ठिकाणी अतिशय आनंदाच्या खेळामेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे। एक वाचक, सातत्यानं वाचन करणारा संवाद मराठीचा या ठिकाणी प्रतिनिधी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल सर, सातत्याने संवाद मराठी तुम्ही चॅनलच्या बातम्या पाहतात, काय वाटतं तुम्हाला, काय प्रतिक्रिया द्याल आपण? संवाद मराठीच्या जे बातम्या प्रकाशित होतात त्या बातम्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात किंवा समाजकारण असेल, राजकारण असेल, हे व्यवस्थितरित्या मांडलं जाते आणि उत्कृष्टरित्या सादरीकरण केलं जाते। त्याबरोबरच काही मनोरंजनाचे कार्यक्रम या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येतात। त्यामुळं साहजिकच म्हणजे प्रेक्षकांचा ओढा संवाद मराठीकडे वाढलेला आहे। एकूणच संवाद मराठी ही वृत्तवाहिनी महाराष्ट्रातली नंबर 1 वृत्तवाहिनी झालेली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। संवाद मराठीचे प्रेक्षक, वाचक, जाहिरातदार सर्वच संवाद मराठीची स्तुती करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुहास सावंत, संवाद मराठी लाईव्ह, माजलगाव, बीड। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।